नमस्कार मित्रांनो, मी तुमची सपना वहिनी. आपल्याला आपल्या एका रसिक मैत्रिणी कथा पाठवली आहे, ते मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे. चला तर मग कथेला सुरुवात करते. कथेचे नाव आहे मैत्रिणीच्या मुलाने ठोकले. माझे नाव रश्मी आहे. माझे वय 38 वर्षे आहे. मला विधवा होऊन 1 वर्ष झाले आहे. माझ्या नोकरीमुळे मी माझ्या वडिलाकडे परत जाऊ शकत नव्हते, म्हणून मी माझ्या मुलीसोबत संगमूरमध्ये राहते. मला खूप कमी मैत्रिणी आहेत, तर माझ्या सर्वात जवळची मैत्रीण नेहा, जी माझ्याजवळ खूप असते. काही आठवड्यापूर्वी ती तिच्या पतीसोबत हिल स्टेशनला गेली होती, पण तिचा मुलगा मोहित त्यांच्या परीक्षा असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नव्हता. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला मोहितला माझ्याकडे सोडतेस का असं विचारलं. 2 दिवसानंतर त्यांची परीक्षा संपली आणि तो माझ्यासोबत 2 दिवस होता आणि त्या रात्री तो लवकर झोपला, कारण तो खूपच थकला होता. मी त्यांच्याकडे बघतच होते, कारण तो खूपच मादक दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मुलगी शाळेत गेल्यावर मी कामावर जायला आवरायला निघाले, म्हणून मी बाथरूम वापरायला गेले. पण जेव्हा मी गेट उघडले तेव्हा पाहिले की तो नग्न अवस्थेत अंघोळीसाठी उभाच होता. त्याचं मोठं सामान बघून मला धक्काच बसला. त्यांच्या सामान आकार जवळजवळ 8-9 इंचाचा मोठाच होता. जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा तो घाबरला. मी त्याला काळजी करू नकोस, मी पुढेच आंघोळ करते, तुझ्याकडे खूप मोठं सामान आहे, मी असून त्याला बोलले. परंतु तो जरा जास्त धीट होता. त्यांचे सामान मला पाहून ताटरला तो. नंतर मी भांडी धुवू लागली. मी माझी मॅक्सीमध्ये होते. त्याने मागून येऊन माझी मॅक्सी उचलली आणि त्यांचं सामान माझ्या फटीत घालू लागला. मग त्यांनी हळूहळू मला चोळायला सुरुवात केली. त्यांचे सामान पाहून मी पण त्याच्याकडे विरोध करायला तयारच नव्हते. त्यांनी मला हळूहळू ठोकायला सुरुवात केली. ती चुकीचीच गोष्ट होती, पण त्याला विरोध करू शकतच नव्हते, कारण माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये ठोकाठोकीमध्ये इतका आनंद कधीच मिळाला नव्हता. मग त्यांनी माझी मॅक्सी फाडली आणि माझा ब्रा उघडला. आम्ही बेसिनजवळ पूर्ण उघडे होऊन ठोकाठोकी करत होतो. मग तो माझे गोळे चोळू लागला होता. ते छान सुंदर दिसत होते. काही वेळाने त्यांनी पाणी सोडले, माझ्या घमेल्यावर मारले. मग मी वेळ पाहिली आणि मला समजले की माझी मुलगी आता घराकडे येणार होती. तिची यायची वेळ झालीच होती. आता सर्व काही लवकर आवरायला लागणार होते, म्हणून आम्ही किस करू लागलो आणि आम्ही दोघी एकमेकांना रसात भिजत होतो आणि त्यांनी मला इतक्या जोरात ठोकत होते की मला घाम आला होता. आजपर्यंत मला इतकं कधीच दुखलं नव्हतं. मला खूप बेकार रगडून काढलं होतं. हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. नंतर मलाही माहीत झाले की तो जेवण केल्यानंतर ठोकाठोकीसाठी पॉवर वाढवायचे औषध घेत होता. त्यामुळे जरा जास्तच ताकद खूपच होती. अरे देवा, ठोक मला, थांबू नकोस. तो मला ठोकत होता तेव्हा मी बोलत होते. आम्ही दोघेही घामाने झाकलो होतो. इतका वेळ सतत ठोकल्यानंतर त्यांनी मला सांगितले की त्यांचे पाणी माझ्या चेहऱ्यावर आणि तोंडावर टाकायचे आहे. मला खूप मैत्रिणी असे करून घेतले होते. मी बऱ्याच जणीकडून हे ऐकलं होतं, म्हणून मलाही तसं करून घ्यावे वाटत होतं. मग मी त्याला तसेच करायला सांगितले. त्यांनी माझ्या चेहऱ्यावर आणि पाणी सांडले. माझ्या तोंडावर त्यांचे पाणी टाकले होते. काही वेळ मी तशीच पडून राहिले. त्यानंतर मी तोंड धुतले आणि मुलीसाठी जेवण बनवायला तयार झाले. पण मला एक गोष्ट आवडली नाही, म्हणजे त्यांनी माझी आवडतीच मॅक्सी फाडून टाकली होती. धन्यवाद मित्रांनो. कशी वाटली कथा?